नमस्कार, मी सुहानी पाटील. जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी. मतिवडे येथे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, हजारो शौकीनांची उपस्थिती. दिनांक 19 निपाणी तालुका येथील मतिवडे गावामध्ये श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री हनुमान तालीम आखाडा यांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात येत असतं. परंपरेनुसार सोमवारी दिनांक 19 रोजी भव्य आणि दिव्य निकाली कुस्त्यांचं मैदान पार पडलं. प्रथमतः मैदानाचं उद्घाटन उपस्थित मान्यवर, देणगीदार व हनुमान आखाड्यातील सर्व सदस्य यांच्या हस्ते श्री हनुमान प्रतिमेचं फोटो पूजन करून करण्यात आलं. यावेळी या कुस्ती स्पर्धेसाठी ज्या देणगीदारांनी सढळ हाताने मदत केली अशा सर्व देणगीदारांचा तालीम मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक सोनू कदम यांनी केलं. कुस्तीला सुरुवात लहान वजनी गटापासून झाली. यामध्ये असणारी 1 नंबरची कुस्ती खंडे जेजुरीचा विश्वजित रुपण्णवर विरुद्ध कर्नाटकचा प्रकाश इंगळी या प्रथम क्रमांकाची लढत बरोबरीमध्ये सोडवण्यात आली. 2 नंबर कुस्तीमध्ये राशिवडीच्या प्रतीक मेहतरींनी सांगलीच्या विशाल शेळकेना चितपट केलं. 3 नंबर लढतीमध्ये पृथ्वीराज खरात विरुद्ध ऋषिकेश सावंत या लढतीमध्ये पृथ्वीराज खरात गुणामध्ये विजयी घोषित करण्यात आला. तसेच 20 ते 30 वजनी गटामध्ये 16, 30 ते 40 वजनी गटामध्ये 12, 40 ते 50 वजनी गटामध्ये 23, 50 ते 60 वजनी गटामध्ये 18, 70 ते 80 वजनी गटामध्ये 7, तर 80 ते 90 वजनी गटामध्ये 5 कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला. वरील सर्व विजय पैलवान यांना प्रथम क्रमांक बक्षीस व शिल्ड श्री कृष्णात गुंडू काटे, द्वितीय क्रमांक बक्षीस श्री कृष्णात खाडे व श्री पुंडलिक काळे, तृतीय क्रमांक बक्षीस श्री गोपाळ ज्वेलर्स व श्री दत्तगुरु बँक शाखा मतिवडे यांच्याकडून देण्यात आलं. यावेळी श्री दत्तगुरु संस्थेचे चेअरमन सचिन खोत, उपस्थित देणगीदार, मान्यवर व कुस्ती कमिटीचे सदस्य यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. या जंगी कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून अर्जुन डोंगळे, अमोल राजगिरे, विशाल शिंदे, अमर डोंगळे, लक्ष्मण भिवसे, आप्पासाहेब साठे, नामदेव केसरकर, सर्जराव मोरे, कृष्णात खाडे, राहुल खाडे, अनिल जाधव, रवींद्र काळे, बजरंग ढगे, संजय काटे यांनी पंच म्हणून काम पाहिलं. या कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून राजाराम चौगले खेंबवडे लाभले होते. लहानांच्या पासून ते थोरांपर्यंत मोठ्यांपर्यंत डोळ्याची पारणे फिटेल अशा प्रकारचे चित्तथरारक कुस्त्यांचं मैदान पाहायला एकच गर्दी झाली होती. शेवटी आभार राजाराम चौगले सर यांनी मानले. झाल्यानंतर इथं थांबायचं आहे, त्याची नोंद घ्या. पुढच्या वर्षी चांगलं मैदान भरवण्यासाठी आनंदा केसरकर आणि कल्लाप्पा कुटले यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आज जाहीर आहे. पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठं मैदान व्हावं. पैलवानांनी काय केलं पाहिजे हे आम्ही सांगणं बरोबर नाही. लहानांना सांगितलं चालेल, पण तो मोठ्यांना सांगणं आम्हाला चुकीचं होत आहे. आम्ही लहान असताना 100% काटा कुस्ती लावलेली ही पोझिशन होती. कारण अंदाज असतो एकमेकाचा, बऱ्याच वेळा कुस्तीत झालेले असते, रिस्क घ्यायला कोणी तयार नसतं. म्हणून माझी विनंती आहे, संयोजक जी कुस्ती ठरवणारी मंडळी आहेत, एक पैलवान 100% असावा.
दोघांपैकी कोण बी एकदम दुहेरी पटाला लागा. बघूया दोघांपैकी कोण दुहेरी पटाला लागतोय. लागा दुहेरी पटाला. ते एका बाजूला साईडने पट काढा. एक पाय पुढे येतोय कोणाचा तरी, साईडने पट काढा की. आता आम्ही सांगणं बरोबर नाही, पण आता भावना झाली आम्हाला. किती वेळ कुस्ती करायची, किती वेळ बोलायचं, किती वेळ लोकांनी थांबायचं. आरती थांबले देवाची तुमच्यासाठी. पंच म्हणून नावं आता या ठिकाणी घेण्यात आली. त्यांनीच तिथून मैदानात उपस्थित राहायचं. बाकीच्या सर्व कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे की चला राजू कुंभार नांदगाव आहे काय हे चला घ्या. आता नेमलेल्या कुस्त्या आहेत त्यांनी चला लवकर. पंच जराचा थोडा घ्या. पंचांची ज्यांची नावं पुकारले त्यांनी घ्या की कुस्त्या. एका एका कुस्तीवर कधी होणार कुस्त्या. अर्जुन डोंगरे चला. अमोल राजिंगरे, अमर डोंगरे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये याच गायचा निश्चित पोट. ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.